आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला 5 वेगवेगळे घटक सांगितलेले आहेत आणि स्पष्ट भाषेत लिहिलेले आहेत. हे घटक वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत किंवा तयार केलेले आहेत. आता हे 5 घटक आपण इथे अभ्यास करूया. वाचकांना भाषेच्या संपन्नतेची ओळख करून द्यायची आहे. याच्या अंतर्गत शब्दसंग्रह, वाक्यरचना, काळ आणि बिनचूक लेखनाच्या यामध्ये व्याख्या आहे. तुम्हाला भाषा शिकायची आहे तर भाषा शिकताना भाषेमध्ये असलेले जे शब्द आहेत त्यांचा संग्रह आपल्याकडे चांगल्या प्रकारे असणं अत्यंत आवश्यक आहे. वाक्यरचना करता यायला हवी. बऱ्याच लोकांना वाक्यरचनाही करता येते. मी पाहिलेले आहे. माझ्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमची मुलं आहेत आणि ही इंग्लिश मिडियमची मुलं हिंदी आणि मराठी आणि धड इंग्लिशही व्यवस्थित बोलता येते अशा स्थितीमध्ये असतात. तर याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण हे तर त्यांनी मातृभाषा पहिलीपासून शिकलीच नाही आणि इंग्रजी शिकायला गेले आणि इंग्रजी शिकता शिकता ना मातृभाषा व्यवस्थित आली ना त्यांना इंग्रजी भाषा व्यवस्थित आली. आणि हिंदी तर बघायलाच नको. हिंदी तर बंबईया हिंदी, क्या करता है, खाता है, पिता है वगैरे खूप अशुद्ध आणि हास्यास्पद अशा तऱ्हेची त्यांची बोली भाषा आहे. तर ही वाक्यरचना जर आपल्याला चांगल्या प्रकारे आली तर आपण भाषेवर विजय प्राप्त केला असं आपण म्हणू शकतो. काळ ओळखता येणं गरजेचं आहे. तुम्हाला या वेळेची काळ विचारते. दुसरा घटक आहे वाचकांना भिन्न भिन्न संभाषणाच्या कौशल्यांच्या मूळ सिद्धांताची माहिती द्यायची. उदाहरणार्थ वाचन कौशल्य, श्रवण कौशल्य आणि पठन कौशल्य ही 3 कौशल्य तुम्हाला यावेळी शिकवली जाणार आहेत. तसेच तिसरा घटक आहे लेखन शैली, आशय, लेखनाचा उद्देश याबद्दल चर्चा केलेली आहे. याच्या अंतर्गत वाचकांना लेखनाचा मूलाधार, लेखनाचा आशय आणि मुख्य विचार, लेखनाचा उद्देश या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि वाचक लेखाचा सारांश लिहायला तुम्ही शिकाल. चौथा घटक आहे विज्ञान किंवा सामाजिक विज्ञानाच्या भाषेची वैशिष्ट्य पुस्तकात सांगितलेली आहेत. हा घटक वाचल्यानंतर वाचकांना साहित्यिक, वैज्ञानिक आणि सामाजिक विज्ञानाच्या भाषांच्या प्रमुख लक्षणांचा परिचय होईल. 5वा घटक आकलन कौशल्यामुळे नैपुण्य मिळविण्यासाठी काही निवडक गद्यांचे तुम्हाला दिलेले आहे. आकलन कौशल्य अतिशय महत्वाचं आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला आकलन झाली तर आपण ती लिहू शकतो किंवा बोलू शकतो किंवा प्रस्तुत करू शकतो. तर सर्वात प्रथम म्हणजे आकलन कौशल्य. तर हे यामध्ये तुम्हाला यावर्षी शिकवण्यात येणार आहे. चला आता आपला पहिला जो पाठ आहे त्या पाठावर आपण येऊया. या पाठेमध्ये तुम्हाला इंग्रजी भाषा आणि इंग्रजी भाषेतील शब्द हे शिकविले जातील. वाक्यांचे प्रकार, सरळ, संयुक्त आणि मिश्र वाक्य, भाषेचे काळ, बिनचूक लेखन, सारांश या सर्व गोष्टी तुम्हाला या पाठामध्ये दिलेल्या आहेत. इंग्रजी भाषा बघायला गेली तर सहज, सुंदर, सोपी अशी आहे. इंग्रज आपल्या देशात राज्य करून गेले म्हणून आपल्या इथे इंग्रजीचं महत्व आहे. ठीक आहे. ऑफिस मध्ये इंग्रजी बोलली जाते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना महत्व आहे. मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत. चांगल्या ठिकाणी जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुमची इंग्रजी चांगली हवी आणि जर ती नसेल तर आपला खूप गोंधळ उडतो मराठी मुलांचा. म्हणून इंग्रजी थोडी का होईना, थोडक्यात का होईना, मोडकी तोडकी का होईना पण बोलता यायला पाहिजे. मी माझंच उदाहरण सांगते. मी मराठी माध्यमातून शिकले. यानंतर ग्रॅज्युएशन केलं, MA BEd केलं. पण
माझी इंग्लिश सुधारली ती मी ज्या शाळेमध्ये शिकवायला गेले तिथे 10 वर्ष तर मी मराठी माध्यमामध्ये शिकवत होते आणि त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की तुम्हाला इंग्रजी यायला हवी, तुम्ही इंग्रजी शिका. कारण मी मराठी लिटरेचर हा विषय शिकवत होते आणि माझ्या वरिष्ठांना मला इंग्लिश मीडियम मध्ये मराठी शिकवायला घ्यायचं, पण तिथे सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा मराठी विषय शिकवायचा असला तरी सुद्धा इंग्रजी यायला हवी. मग मी स्वतःवर मेहनत घ्यायला सुरुवात केली. इंग्रजी समजते, थोडीशी बोलता येते, पण फ्लुएंटली बोलता येत नाही. त्यामुळे न्यूनगंड निर्माण होण्याची बऱ्याचदा शक्यता असते. पण मी त्यावर प्रयत्न केला आणि हळूहळू मी चांगल्या प्रकारे इंग्रजीमधून सूचना द्यायला सुरुवात केली. जिथे चुकत होती तिथे इंग्लिश मीडियमच्याच मुलांना मी विचारायची, इथे मी चुकले आहे का किंवा माझं काही करेक्शन तुम्हाला करायचंय का. मुलं मला सांगायची, मॅडम इथे तुम्ही असं वाक्य बोललं पाहिजे किंवा इथे असं बोललं पाहिजे, हा शब्द असा इथे आहे. हळूहळू शिकत गेले, विषय समजत गेला, आवड वाढत गेली आणि मी माझी इंग्रजी सुधरवली. तर मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो बोलायची सवय झाली विद्यार्थ्यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपला जो पाठ आहे त्याची सुरुवात करूया. जन्मताच आपल्याला सर्व भाषा शिकण्याची आपल्यामध्ये क्षमता असते. एखादं लहान मूल आपल्या पहिल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या अवतीभोवती बोलल्या जात असलेल्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करते आणि नकळतपणे ती भाषा ते शिकतं. परंतु आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपल्याला भाषा शिकण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. इंग्रजी भाषा संपूर्ण जगात वापरल्या जाणाऱ्या मुख्य भाषांपैकी एक आहे. या भाषेचा सहज उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला त्या भाषेचे मूळ नियम जाणून घेतले पाहिजे. हे नियम इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे नियम म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काही इंग्रजी शब्द दिलेले आहेत. इंग्रजी भाषेत असे काही शब्द आहेत जे दुसऱ्या भाषेमधून आलेले आहेत. उदाहरणार्थ, काही शब्द संस्कृत मधून आले आहेत, काही शब्द लॅटिन मधून आले आहेत, काही पंजाबी मधून आले आहेत, काही फ्रेंच. हा, तर इथे बघा काही शब्द दिलेले आहेत. तुम्हाला तुमची जी प्रिपरेटरीची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये हे शब्द विचारले जातात. हे शब्द कुठून आले, बाकी काही नाही करायचे. तुम्ही सहज सोपं आहे, काही घाबरू नका, गोंधळून जाऊ नका. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जे कंटेंट दिलेलं आहे, जे विषय वस्तू दिलेला आहे त्याला समजून घ्यायचं. आता इंग्रजी भाषेमधून पेपर म्हणजे हा शब्द आलेला आहे कशामधून, संस्कृत भाषेमधून आलेला आहे. पिप्पाली या मूळ शब्दापासून तो आलेला आहे. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हा पिपर हा जो शब्द आहे हा कुठून आलेला आहे, संस्कृत मधून आलेला आहे. आयरॉन हा जर्मनिक भाषेमधून आलेला आहे. नंतर फाईन हा कुठून आले आहे, लॅटिन मधून. टिक्का आपण म्हणतो ना, टिक्का एक वडी, आपण त्याला वडी म्हणू शकतो, तर तिला पंजाबी भाषेमध्ये टिक्का म्हणतात. तर टिक्का पंजाबी भाषेमधून इंग्रजी भाषेत घेतलेला शब्द. फ्युचर भविष्य हा शब्द कुठून आहे, लॅटिन मधून. शेरबट हा टर्किश शब्द आहे. कॅरियर हा फ्रेंच शब्द आहे. ॲनिमल हा लॅटिन मधून आलेला आहे. डिझीज हा शब्द ओल्ड फ्रेंच मधून आलेला आहे. आता हे तुम्ही जसंच्या तसं लिहून काढा तुमच्या वहीमध्ये आणि ते लक्षात ठेवा. तुम्हाला अशा तऱ्हेचे प्रश्न येतील प्रिपरेटरीच्या एक्झाम मध्ये की या शब्दांचे मूळ शब्द कोणते आहेत ते लिहा. इथे फ्युचर याचा मूळ शब्द काय आहे, फ्युटिरस, तो तुम्ही इथे लिहायचा. फाईनचा मूळ शब्द कुठला आहे,
फिनारी हा आहे. नंतर अॅनिमलचा मूळ शब्द कोणता आहे? अॅनिमलिस हा आहे. हा, तर हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढा. आता तुम्हाला स्क्रीनवर हे सगळं दिसतंय ते पहा. आता इथे पहा, सारख्या शब्दांचा वेगवेगळ्या संदर्भासाठी वापर, त्याला काय म्हणतात? सिनोनिम असं म्हणतात. काही शब्दांचे अनेक अर्थ असतात. हे शब्द ज्या प्रसंगांमध्ये वापरले जातात त्यावर त्यांचा अर्थ अवलंबून असतो. अशा प्रकारच्या शब्दांना वेगवेगळी नावे असतात. म्हणजे काय? सिनोनिम म्हणजे पर्यायवाची शब्द, म्हणजे समानार्थी शब्द. आपल्याला मराठीमध्ये आपण म्हणतो याचा समानार्थी काय? राजा हा शब्द आहे. त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार? कोणी सांगाल मला इथे? राजा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नरेश किंवा भूप. तर हा त्याचा पर्यायवाची शब्द झाला. नंतर अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. मित्र, मित्र हा शब्द आहे. त्या मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? शत्रू. शत्रू बरोबर, अगदी बरोबर. शत्रू हा त्याचा विरुद्धार्थी शब्द. तर तुम्हाला असे शब्द विचारले जाणार. ठीक आहे. हार्मोनिम म्हणजे एकासारखे शब्द, एकासारखे एक असे शब्द. नंतर इडियम, इडियम म्हणजे म्हणी विचारले जाते. कोणकोणत्या म्हणी? एखादी म्हण सांगू शकाल? सांगू शकाल? तुमच्यापैकी एखादी म्हण कोणी सांगू शकाल का? पटकन आठवते? हा बोला. मी सांगू एखादी? मला एक आठवते. हा, गाढवा पुढे गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता. मला ही का आठवली त्याला पण एक कारण आहे. आम्ही लहानपणी आमच्या वर्गामध्ये खूप मस्ती करायचो. तर आमच्या मॅडम यायच्या आणि नेहमी म्हणायच्या, आता म्हणी मी अनेक ऐकले असतील, म्हणी मी अनेक समजावून सांगितले असतील विद्यार्थ्यांना, पण ही म्हण मात्र माझ्या कायमची लक्षात राहिली. आमच्या मॅडम यायच्या वर्गामध्ये आणि म्हणायच्या, अरे किती बोलता तुम्ही. हा, मग म्हणायच्या, गाढवा पुढे गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता. म्हणजे गाढवासमोर गीता गायली, कितीही ज्ञान सांगितले तरी शेवटी तो गोंधळच घालणार आहे. तर मॅडम आम्हाला भरपूर समजावून सांगायच्या, प्रत्येक दिवशी आमचं काउन्सिलिंग करायच्या, परंतु दररोज आम्ही मस्ती करायचो. तेव्हा लहान होतो ना, 5वी 6वीला होतो, त्यामुळे मस्ती करणं आमचा जन्मसिद्ध अधिकार होता. त्यामुळे मस्तीच करणार. आणि वर्गामध्ये जर शिक्षक नसले तर काय करणार? गप्पा मारणार. हे सहज स्वाभाविक लहान मुलांचं एक बिहेवियर किंवा काय म्हणतात त्याला, एक सहज स्वाभाविक वृत्ती आहे. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही वर्गात शिक्षक नसतील तेव्हा आम्ही गप्पा मारायचो, बोलायचो, उड्या मारायचो, कोणी या बेंचवरून कोणी त्या बेंचवर. अशा तऱ्हेची मस्ती आमची चाललेली असायची. त्यामुळे शिक्षक आमच्याकडे समोर यायचे आणि म्हणायचे, गाढवा पुढे गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता. अशा तऱ्हेच्या म्हणी तुम्हाला विचारते. बऱ्याचशा म्हणी आहेत. तर कोणत्याही प्रकारच्या म्हणी तुम्ही तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे. नंतर आता आपण पहिला पॉइंट बघूया, पर्यायवाची शब्द. पर्यायवाची शब्द याला काय म्हणतात? इथे इंग्लिश मध्ये त्याला सिनोनिम्स असं म्हटलं जातं. बेबी, आता हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला असेच प्रश्न येणार आहेत प्रिपरेटरीला. बेबीला इन्फॅन्ट म्हणतात. वेल्थ, रिचेस, वेल्थ म्हणजे समृद्धी, पैसा असणं, धन संपन्न युक्त, त्याला रिचेस म्हणजे श्रीमंत.
स्टुडंट, स्टुडंट विद्यार्थी, पीपल, पीपल, हा स्टुडंट, पीपल. रेसिडेन्स म्हणजे घर, होम, त्याला पर्यायवाची शब्द काय, होम. ठीक आहे. तर तुम्हाला बाहेरचे शब्द येणार नाही, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला पटकन वाटेल अरे बापरे असं सगळं विचारणार नाही, नाही काही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला हे जे तुमच्या पुस्तकामध्ये शब्द दिलेले आहेत ना तेच विचारणार. थोडंफार बाहेरचं येतं एखाद वेळ, पण यामध्ये तर नाही. ठीक आहे. नंतर आहे विरुद्धार्थी शब्द. पहा बरं, याला अँटोनिम असं म्हणतात. हॅपी, अनहॅपी. हॅपी म्हणजे खुश, अनहॅपी म्हणजे दुःखी. ऍड, ऍड करणं. सबट्रॅक्ट, ऍड ला विरुद्धार्थी शब्द आहे सबट्रॅक्ट. शॉर्ट, शॉर्ट म्हणजे छोटस किंवा लहान, हाईटने कमी, ते टॉल असं सांगितलं. टॉल. कम, गो, कम, गो. ठीक आहे. आता पुढे पहा, एकसारखे शब्द. एकसारखे शब्द हे दोन प्रकारचे आहेत, होमोफोन आणि होमोग्राफ. होमोफोन म्हणजे काय, ज्यांचा उच्चार एकसारखा आहे. मेड, मेड. बघा आता मेड म्हणजे बनवणं, आणि मेड म्हणजे इथे मेडचा अर्थ काय होतो, नोकर. आय मेड केक, मी केक बनवलं. माय मेड इज नॉट कम टुडे, माझी बाई किंवा आयाबाई आली नाहीये काम करायला. ओके, अशा तऱ्हेने. सेकंड इज होमोग्राफ. होमोग्राफ म्हणजे काय, असे शब्द ज्यामधील अक्षरे सारखी असतात पण त्यांच्या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. सॉरी, इथे हे होमोग्राफ म्हणजे मेड आणि मेड, ज्यांची असे शब्द ज्यामधील अक्षरे सारखी आहेत पण त्या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. अक्षरे सारखी आहेत असं नेमकं आता मला पटकन आठवत नाहीये. अक्षरे ज्यांची सारखी आहेत आणि त्यांचा अर्थ वेगळा आहे, मला आठवल्यावर मी नक्की सांगेन. आता इथे बघा, होमोफोन. होमोफोन म्हणजे काय, कधी कधी काही शब्द त्यांचे प्रोनाउन्स जे आहेत ना ते आपल्याला सारख्या सारख्या प्रकारेच ऐकायला येतात. देअर. आता इथे देअर म्हणजे काय, तिथे, पण आपल्याला देअर याचा अर्थ त्यांचा म्हणजे देअर याचा अर्थ त्यांचा होतो. आता देअर, देअर इज माय बॅग, मी माझ्या भाचीला सांगितलं प्लीज गो देअर म्हणजे तू तिथे जा. देअर इज माय बॅग म्हणजे तिथे माझी बॅग आहे. आता असंच दुसरं वाक्य आहे, पटकन आठवत नाही मला. त्यांचा असं शब्द म्हणजे देअर, असा जर एखादं वाक्य मी टाकलं, शब्द टाकला, तर इथे ह्या देअर आणि हा देअर, मी जिथे माझा आता कर्सर फिरतोय, हा देअर, या दोघांचाही शब्दोच्चार जो आहे तो कसा आहे, सारखा आहे, समान आहे. हा, आता हे दुसऱ्या याचं मी सांगू शकते. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट दे आर सेइंग. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट दे आर सेइंग म्हणजे ते काय म्हणतायत ते मला समजत नाही. आता इथेच ला देर आणि तो हा पहिला देर, याच्यामध्ये शब्दांमध्ये ध्वनीमध्ये साम्यता आहे, परंतु त्या दोघांचा अर्थ मात्र भिन्न आहे. ओके. टू, टू म्हणजे काय, सुद्धा, आणि इथे टू, टू म्हणजे दोन. प्लीज गिव्ह मी टू आईस्क्रीम. आता टू आईस्क्रीम म्हटल्याच्या नंतर दुकानदाराला कळते की याला दोन आईस्क्रीम पाहिजे. आणि समजा असं मी म्हंटल की आय ऑल्सो वॉन्ट टू, मला सुद्धा हवंय. आम्ही दोन जण उभे आहोत तिथे, आम्ही दोन, समजा तीन जण उभे आहोत एका दुकानासमोर, तीन जण उभे आहेत आणि आईस्क्रीमचं दुकान.
पहिला, आता हे तिघही एकत्र आलेले आहेत आणि त्या दुकानदाराला म्हणतात, त्याच्यातील एक म्हणतो आय वॉन्ट 2 आईस्क्रीम. मग दुसरा म्हणतो आय ऑल्सो वॉन्ट 2, मला सुद्धा हवंय. कळलं? अशा तऱ्हेने 2 आणि 2 हे ऐकायला समान वाटतात, स्पेलिंग मात्र भिन्न आहे आणि अर्थही दोघांचे भिन्न आहेत. आलं लक्षात? आता आपण पुढच्या पेजवर येऊया. हिअर, हिअर म्हणजे इथे, आणि हिअर, हिअर म्हणजे ऐकणे. प्लीज कम हिअर. आय से समथिंग. आय सेड एनीवन. प्लीज कम हिअर. तू इथे ये. आर यू हिअर मी? तू मला ऐकलंस का? आता हिअर आणि हिअर या दोन शब्दांमध्ये स्पेलिंग भिन्न आहे, परंतु ऐकताना ध्वनी साम्यामुळे आपल्याला दोन्ही शब्द समान वाटू शकतात. परंतु आपण पूर्ण वाक्य ऐकल्याच्या नंतर त्यातून आपल्याला जो योग्य अर्थ आहे तो आपण काढू शकतो. 8, 8 म्हणजे खाणे, आणि 8 म्हणजे 8. 8, आय एट माय डिनर. मी माझा डिनर खात आहे. आणि इथे 8 चा अर्थ काय होतो? प्लीज गिव्ह मी 8 रुपीज. प्लीज गिव्ह मी 8,000. प्लीज गिव्ह मी 8 पेन. म्हणजे 8 याचा अर्थ आहे 8. ठीक आहे. तर या शब्दांना कोणते शब्द म्हणतात? होमोफोन. आता आपण होमोग्राफ ऐकूया. होमोग्राफ म्हणजे काय? होमोग्राफ म्हणजे इथे आहे बियर. बियर म्हणजे अस्वल, आणि बियर म्हणजे दोघांचीही स्पेलिंग एकच आहे, परंतु अर्थ मात्र दोन भिन्न भिन्न आहेत. यालाच होमोग्राफ असे म्हणतात. बियर. ओ, दॅट बियर इज कमिंग टू अस. बाप रे, दॅट बियर इज कम टू अस. म्हणजे ते बियर आमच्याकडेच येत आहे पहा. असं जर मी म्हंटल तर काय होणार? आपल्या लक्षात येणार की बियर येते. आता इथे बियरचा अर्थ काय होत आहे? सहन करणे. आय हॅव टू बियर दिस, म्हणजे मला हे सहन करावंच लागणार आहे. लॉकडाऊन मध्ये बाहेर न जाणे, आय हॅव टू बियर दिस, मला हे सहन करावंच लागणार आहे. घरात बसावं लागणार आहे, मास्क वापरावं लागणार आहे, सॅनिटाईज करावं लागणार आहे, प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहेत. आय हॅव टू बियर दिस, मला हे सहन करावे लागेल. टीयर. टीयर म्हणजे अश्रू. एखादा रडत असो तर आपण काय म्हणतो? रडू नकोस, तुझे अश्रू मला पाहवत नाहीये. आय डोंट वॉन्ट टू सी युअर टीयर, मला तुझे अश्रू पाहायचे नाहीये. पण असंही म्हणू शकतो आपण दुसरं वाक्य, टीयर. डोंट टीयर दॅट पेज. अरे ते पेज फाडू नको, तो कागद फाडू नको. डोंट टीयर दॅट नोट, पैसे फाडू नकोस. समजा एखादा फाडत असेल तर. लॉकडाऊन मधली गंमत सांगते. गेल्या वर्षी इटलीमध्ये फार जोरामध्ये कोरोनाचा प्रसार वाढला होता. इतका वाढला होता की एका मनुष्याने जेव्हा त्याला वाटलं की आता हे सगळं काही उपयोगाचं नाही, धन संपत्ती पैसा, त्याने आपल्या घराच्या 5व्या मजल्यावरून खिडकीमधून नोटांच्या बंडल असे वरून फेकले होते, आणि ते असे हवेतून उडत 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 सगळे खाली पडले होते. ते दृश्य मला अजूनही आठवते. तो सांगण्याचा मुद्दा असा की आज अशी स्थिती आहे की किती धन संपत्ती दिली तरी रेमडेसिवीर मिळत नाहीये लोकांना, किंवा बेड मिळत नाहीये, अशा तऱ्हेची स्थिती आहे. विषयांतर झाले. चला आता आपण पुढे जाऊया. वाक्प्रचार आणि वाक्यांश. तर तुम्ही वाक्प्रचार ऐकले असतील. बरेच वाक्प्रचार आपण नेहमीच वापरत असतो, हो ना? कोणकोणते वाक्प्रचार आपण वापरतो तुम्ही सांगू शकाल का? एक मिनिट, माझ्याकडे एक पुस्तक आहे, ते पाहते. त्यामध्ये छान छान वाक्प्रचार दिलेले. वाक्प्रचार म्हणजे जे आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये यांचा वापर करत असतो. समजा
काम करता करता माझ्या पाठीचा कणा मोडला, असं जर कोणी म्हटलं, समजा तुमच्या मिसेसने म्हटलं, आईने म्हटलं किंवा नवऱ्याने म्हटलं, तर तुम्ही त्याचा अर्थ काय लावणार? कणा मोडला म्हणजे काय खरोखर कणा मोडला का? पाठीचा कणा मोडला तरी गंभीर गोष्ट असू शकते, पण हे बोलण्याची एक पद्धत आहे. माझा कणा मोडला. कणा मोडण्याचा अर्थ काय की काहीतरी आधार तुटणे किंवा लॉस होणे एखाद्या गोष्टीचा, असा असू शकतो. हातात हात गुंफणे, हातात हात गुंफणे हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे. तर याचा अर्थ काय होणे? हातात हात खरंच आपण गुंफतो का कुणाच्या? नाही ना, एवढा कुणाला सवड आहे? आपण आपले लहानपणी आपल्या मैत्रिणींच्या हातात हात गुंफत होतो, मित्र मित्रांच्या हातात गुंफत होते किंवा रिलेटिव्ह हातात हात गुंफून एकमेकांबद्दल आपलं प्रेम व्यक्त करू शकतात. पण इथे अर्थ असा आहे की एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे, असा त्याचा अर्थ इथे आहे. तर तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये अनेक प्रकारचे वाक्प्रचार बोलले जातात आणि त्या वाक्प्रचारामधून फार चांगल्या प्रकारचा व्यवस्थित असा अर्थ जो आहे तो आपल्या लक्षात येऊ शकतो किंवा तो आपल्याला सांगता येऊ शकतो. आता इथे बघा, तुम्हाला एक उदाहरण दिलंय, ऍट द लॉस. याचा अर्थ काय? सुचेनासे होणे, अशी मनाची स्थिती. ऍट लॉस, ऍट लॉस, ऍट लॉस याचा आपण वाक्यामध्ये असा उपयोग करू शकतो, when I found that my pocket had been picked, I was at loss for my next step. When I found that my pocket, found म्हणजे सापडणे, जे पडलं होतं, had been picked, I was at a loss for my next step. म्हणजे मला माझ्या मनाची स्थिती गोंधळाची झालेली होती. अशा प्रकारच्या वाक्यांशाला काय म्हणतात? आयडियम्स, आयडियम्स किंवा फ्रेजेस म्हणतात. प्रोवर्ब, आता इथे प्रोवर्ब सांगितलेलं आहे. प्रोवर्ब जास्त करून एखाद्या लहान वाक्प्रचाराला म्हणतात. प्रोवर्ब म्हणजे वाक्प्रचार, परंतु एखादा लहान जो वाक्प्रचार आहे त्याला प्रोवर्ब म्हणतात, जे स्वतःच एक पूर्ण वाक्य असते. उदाहरणार्थ, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हॉनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा हे सर्वात उत्तम पॉलिसी. पॉलिसी याचा अर्थ काय? श्रेष्ठ कार्य आहे. आता तुम्हाला असे प्रश्न येतील, ब्युटिफुल याचा पर्यायवाची शब्द लिहा. हा, तुम्ही हे शब्द लिहून काढायचे आणि ही प्रश्न उत्तर सोडवायचे. तुम्हाला हेच येतील जास्त करून, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वया पुस्तकांमध्ये दिलेली प्रश्न प्रामाणिकपणे सोडवा. चला पुढे. वाक्यांचे प्रकार. वाक्य 4 प्रकारची असतात. ते काय? स्टेटमेंट म्हणजे कथन, क्वेश्चन, इंटरोगेटरी म्हणजे प्रश्न, इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञावाचक आणि एक्सक्लामेटरी म्हणजे विस्मयादिबोचक, उद्गारवाचक. आता हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये इथे स्पष्ट करते, लक्षात घ्या. स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे एक साधं सहज वाक्य. हे वाक्य काहीतरी सूचना किंवा निवेदन करते. उदाहरणार्थ, इथे एक उदाहरण दिलंय, पद्मा इज अ लर्निंग क्लासिकल म्युझिक. पद्मा इज अ लर्निंग क्लासिकल म्युझिक. आता हे एक साधं वाक्य आहे, एक स्टेटमेंट केलेलं आहे. यामध्ये काही सूचना नाहीये, काही प्रश्न नाहीये, काही आज्ञा नाही केलेली आहे, बरोबर. हे एक साधं वाक्य इथे तुम्हाला दिलेलं आहे.
पंढरपुरातील विठोबा नेहमीच मला स्मरतो. साधं वाक्य आहे, स्टेटमेंट आहे. इंटरोग्रेटरी ऑर क्वेश्चन म्हणजे दुसरं बघूया आपण. हे प्रश्नरूपी वाक्य असते ज्यामध्ये काहीतरी विचारलेले असते. समजा काय विचारलं जातं, तुम्ही विचारता ना, आपल्या आईला विचारता, बहिणीला विचारता, पत्नीला, मातेला विचारता. काय विचारता? आई जेवण झालं का ग? तुम्ही साधा प्रश्न विचारला, आई जेवण झालं का ग? आई म्हणते हो बाळा, थांब थोड्या वेळातच मी तुला वाढते. आता इथे तुम्ही प्रश्न विचारला, तिने उत्तर दिलं, पण तुमचा प्रश्न काय होता? जेवण झालं का? इथे का वापरलात ना तुम्ही. ज्यावेळी तुम्ही का, कसं, केव्हा, कधी, कुठे अशा तऱ्हेचे क्वेश्चन विचारता, म्हणजे हे शब्द घालता वाक्यामध्ये. व्हाय, वेर, वेन, हू असे जेव्हा तुम्ही शब्द घालता, ते शब्द, ती वाक्य जे आहेत त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. लक्षात घ्या. अशी वाक्य तुम्हाला बनवायला सांगतील किंवा लिहायला सांगतील, तुम्ही बोलायला सांगतील, तुम्ही ती सहज बोलू शकता. डू यू लाईक टू प्ले क्रिकेट? तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं का? तुला माझ्या बरोबर, आता इथे माझा शब्द नाहीये, पण डू यू लाईक टू प्ले क्रिकेट? तुला क्रिकेट खेळायला आवडेल का? याचा अर्थ तो स्वतः बरोबर खेळायला विचारतोय किंवा त्यालाच खेळण्याची सूचना देतोय, पण त्या सूचनेमध्ये काय आहे? प्रश्न आहे. डू यू लाईक. आता इथे व्हाट नाहीये, व्हाय नाहीये, तरी सुद्धा हा प्रश्नच आहे ना. डू यू लाईक म्हणजे तुला आवडेल का, असा त्याचा अर्थ इथे आहे. नंतर पहा पुढील वाक्य, इम्परेटिव्ह. या वाक्यातून आदेश किंवा आज्ञा दिली जाते. उदाहरणार्थ, क्लोज द डोर, डोंट गो देअर, कम हिअर. म्हणजे क्लोज द डोर याचा अर्थ काय होतो? दरवाजा बंद कर. हा, तुमच्या घरी कोणीतरी आलाय, आता तुमचा मुलगा बाहेरून आलाय आणि तुम्ही त्याला सांगताय क्लोज द डोर, क्लोज द डोर. तुम्ही ऑर्डर देता त्याला, म्हणजे आज्ञा दिली आहे त्याला. किंवा डोंट गो आउटसाइड, डोंट गो आउटसाइड, बाहेर जाऊ नकोस, देयर इज कोरोना, बाहेर जाऊ नको, बाहेर कोरोना आहे. डोंट गो आउटसाइड, बाहेर जाऊ नको, ही आज्ञा दिली. ठीक आहे. पुट द मास्क, मास्क वापर. यूज द मास्क, मास्क वापरा. टेक वॅक्सिन, वॅक्सिन घ्या, आज्ञा आहे. शासनाची आज्ञा आपल्याला आलेली आहे की 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांनी वॅक्सिन घ्यायची आहे. ही सूचनाही आहे, आज्ञाही होऊ शकते ना, बरोबर. तर जेव्हा आपण एखाद्याला आज्ञा देतो तेव्हा आपण काय, त्याला ती सूचना जेव्हा आपण जास्त स्ट्रॉंगली किंवा जास्त शब्दांना जोरदारपणे मांडतो तेव्हा ती आज्ञा रूपामध्ये परिवर्तित होते. त्याला काय म्हणतात? इम्परेटिव्ह. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी म्हणजे काय? ज्या वाक्यातून शोक, आश्चर्य, विस्मय वगैरे व्यक्त केले जातात त्याला एक्सक्लामेटरी असे म्हणतात. आता एक्सक्लामेटरी, मी आता तुम्हाला एक उदाहरण देते. वा, किती सुंदर गुलाब आहे, वा किती सुंदर गुलाब आहे, वा किती सुंदर सुगंध आहे. अबब केवढा मोठा हत्ती, अबब केवढा मोठा हत्ती. अरे अरे रे, कोरोनाने मेला. अरे अरे रे, बिचारा कोरोनाने मेला. अरे रे, हे वाईट झालं. म्हणजे ज्या वाक्यांमधून शोक, आश्चर्य, विस्मय, विस्मय म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं जातं, त्या शब्दांना किंवा वाक्यांना आपण एक्सक्लामेटरी वाक्य असे म्हणू शकतो. हाऊ लवली शी लुक्स इन हर वेडिंग ड्रेस.
ती तिच्या वेडिंग ड्रेस मध्ये किती सुंदर दिसत होती. हाऊ लवली. आता हा प्रश्न नाहीये बरं इथे. तुम्ही म्हणाल हा वापरला म्हणजे प्रश्न आहे का? नाही, हे ते स्वतःलाच म्हटलेलं आहे. हाऊ लवली, हाऊ वंडरफुल, हाऊ सॅड, हाऊ सॅड, किती दुःखदायक आहे. हाऊ लवली, किती सुंदर आहे. हाऊ वंडरफुल, ओ ओ, हा शब्द सुद्धा एक्सक्लेमेटरी होऊ शकतो. ठीक आहे. मराठीमध्ये असे शब्द आहे अरे रे, अबब, अरे वा, अरिच्छा. हे शब्द काय आहेत? एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक. आणि भाषेमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारे भाषा बोलल्या कारणाने ती भाषा सहज, सुंदर आणि परिणामकारक होते. ना ते एकाच पद्धतीने जर आपण बोललो असतो तर ती भाषा सुंदर बनली नसती आणि ती अधिक आकर्षक बनली नसती. ठीक आहे. तुम्हाला इथे बघा प्रश्न दिलेले आहेत. स्वतःची प्रगती तपासा, सांगा बरोबर की चूक. व्हॉट आर यू डुईंग. आता हे वाक्य काय आहे? हे वाक्य आज्ञावाचक आहे का? चूक आहे की बरोबर सांगा. हा चूक. सांगा. चुकीचे. चूक आहे की बरोबर? चुकीचे. चूक आहे. राईट. मग काय आहे हे वाक्य? प्रश्नार्थक. राईट. डू नॉट प्ले हिअर. डू नॉट प्ले हिअर हे आज्ञावाचक वाक्य आहे. येस. 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 राईट. शाबाश. टेनिस ही इज अ लवली गेम. प्रश्नरूपी वाक्य आहे. रॉंग. प्रश्नरूपी आहे. टेनिस इज अ लवली गेम. चुकीचे. चुकीचे. मग काय आहे? टेनिस इज अ लवली गेम हे सहज साधं वाक्य आहे. म्हणजे नेमकं काय आहे? एक विधान आहे. इम्परेटिव्ह हे वाक्य कोणाला तरी काही करायला सांगते. बरोबर? चुकी बरोबर? इम्परेटिव्ह हे वाक्य कुणाला तरी काहीतरी करायला सांगतं. बरोबर की चूक? बरोबर ना. आज्ञा दिली जाते, काहीतरी कर म्हणून सांगितलं जातं. एक्सक्लेमेटरी याच्यातून तीव्र भावना व्यक्त केल्या जातात. चुकी बरोबर? चुकी बरोबर? बरोबर. तीव्र भावना व्यक्त केल्या जातात. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. सरळ, संयुक्त व मिश्र वाक्य. सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे आता आपण इथे शिकणार आहोत. आता आपण कधी वाक्य जी बोलतो ना त्याच्यामध्ये काही वाक्य छोटी असतात, काही वाक्य मोठी असतात. त्याच्यामध्ये कधी आपण आणि घालतो, कधी व घालतो, कधी किंवा घालतो, कधी खूप खूप मोठी असतात. एखाद्याला अशी मोठी मोठी वाक्य बोलायची सवय असते. तर जी सहज साधी वाक्य असतात त्याला आपण सिंपल वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ इथे पहा. सिंपल वाक्याचं इथे एकच कर्ता आणि एकच क्रियापद जिथे असेल त्याला सिंपल वाक्य म्हणतात. वाक्याचे 3 प्रकार इथे सांगितले. सरळ, संयुक्त आणि मिश्र वाक्य. सिंपल वाक्य म्हणजे काय? आदित्य इज गोइंग टू स्कूल. साधं सरळ वाक्य. आदित्य हे नाव आहे, गोइंग हे क्रियापद आहे आणि स्कूल हे कर्म आहे. आता आदित्य हा शाळेमध्ये जातो. त्याच्यामध्ये एकच कर्ता, एकच क्रियापद आणि कर्म आहे. हे सरळ सिंपल वाक्य आहे. लक्षात घ्या. आता आपण कंपॅरेटिव्हली दुसरं वाक्य पाहूया. कंपाऊंड वाक्य. कंपाऊंड वाक्य म्हणजे काय? लहान लहान वाक्य असतात. प्रत्येक लहान वाक्यामध्ये एक कर्ता म्हणजे सब्जेक्ट असतो, एक वर्ब म्हणजे क्रियापद असते आणि ही वाक्य कुठल्या तरी वेगळ्या शब्दाने जोडलेली असतात. मी मगाशी सांगितलं आणि, किंवा, हा अशा तऱ्हेचे मराठीमध्ये जेव्हा 2 हे केलेले असतात, जोडलेले असतात, तेव्हा त्याला कंपाऊंड वाक्य असे म्हणतात.
आता इथे उदाहरण तुम्हाला दिलेले. आय प्ले फुटबॉल अँड माय ब्रदर प्लेज क्रिकेट. आय प्ले फुटबॉल. मी फुटबॉल खेळतो. आय प्ले, प्ले म्हणजे खेळ, फुटबॉल खेळतो. अँड, आता इथे अँड लावलं. आणि आणि ऑर समजा असं टाकलेलं असेल तर समजून जायचं हे कंपाऊंड वाक्य. माय ब्रदर प्लेज क्रिकेट. माझा भाऊ क्रिकेट खेळतो. मी फुटबॉल खेळतो आणि माझा भाऊ क्रिकेट खेळतो. यामध्ये दोन वाक्य आहेत, दोन कर्ते आहेत, दोन क्रियापदे आहेत आणि म्हणजे अँड. हा जो अँड आहे ना तो तिथे आणि मराठीमध्ये त्याला आणि म्हणतात. यामुळे ते कंपाऊंड वाक्य बनलेलं आहे. कंपाऊंड वाक्य. ठीक आहे. आता आपण बघूया कॉम्प्लेक्स वाक्य. वाक्यामध्ये एक लहान वाक्य असते जे स्वतः एक संपूर्ण वाक्य असते आणि त्याचबरोबर दुसरा जो वाक्य असते तो एक प्रकारे त्याचा अंश जोडलेला असतो. उदाहरणार्थ, विशेष इज अ हॅपी अँड चाइल्ड बिकॉज हिज पॅरेंट्स लव्ह हिम. या वाक्यामध्ये विशेष इज अ हॅपी चाइल्ड बिकॉज हिज पॅरेंट्स लव्ह हिम. आता हा मुलगा जो आहे विशेष हा हॅपी आहे, खुश आहे, आनंदी मुलगा आहे, आनंदी आहे कारण त्याचे पॅरेंट्स त्याला खूप प्रेम करतात. पॅरेंट्स लव्ह हिम, त्याला प्रेम करतात. तर एक संपूर्ण वाक्य आणि त्याचबरोबर त्याचा दुसरा वाक्याचा जो भाग आहे तो त्याला जोडलेला आहे. बिकॉजने जोडलेला आहे. तर बिकॉज हिज पॅरेंट्स लव्ह हिम. जे शब्द बहुधा वाक्याच्या आधी जोडलेले जातात. शब्द पुढील प्रमाणे बिफोर, वाईल, इफ, वेअर, आफ्टर, बिकॉज, वेदर, थ्रू, सिन्स, अनलेस, as though, when या प्रकारे जेव्हा आपण वाक्य जोडतो तेव्हा ते वाक्य कॉम्प्लेक्स वाक्य बनतं. ठीक आहे. तर आपण 3 वाक्यांचे प्रकार पाहिले, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. हा, आता तुम्हाला इथे प्रगती सांगितलेली आहे. तपासूया का तुमची प्रगती? समजलं कितपत ते पाहूया का? चला. I'm unhappy because my friend is not well. हे वाक्य कंपाऊंड वाक्य आहे का? नो. कोणतं आहे? कंपाऊंड नाहीये. बरोबर सांगितलं. नो बरोबर. बट विच इज दिस सेंटेन्स? कॉम्प्लेक्स. राइट, कॉम्प्लेक्स. व्हेरी गुड. शाबाश. Another question is here. Ram and his friends are playing. हे कॉम्प्लेक्स वाक्य आहे का? नाही. नाही. बट विच इज दिस सेंटेन्स? कंपाऊंड. कंपाऊंड. and जोडलेला आहे. राइट. आदित्य इज प्लेइंग. हिज कॉम्प्लेक्स वाक्य आहे का? नो. इट इज अ सिंपल सेंटेन्स. सिंपल आहे. सिंपल आहे. राइट. व्हेरी गुड. एका कॉम्प्लेक्स वाक्यात असते एक सिंपल वाक्य आणि त्यावर आधारित एक वाक्यांश. बरोबर आहे का? ही व्याख्या दिलेली. एका कॉम्प्लेक्स वाक्यामध्ये एक सिंपल वाक्य असते आणि दुसरं वाक्यांश असते. बरोबर आहे ना? लक्षात घ्या ना, इथे वाक्याची व्याख्या बघा. एका वाक्यामध्ये एक लहान वाक्य असते, एक संपूर्ण वाक्य असते, सिंपल वाक्य असते आणि त्याच्याबरोबर वाक्याचा दुसरा अंश जोडलेला असतो. त्याला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स वाक्य. इथे व्याख्या दिलेली आहे, पटकन पाहून घ्यायची. आता बट, अँड आणि नॉर ला कोऑर्डिनेटर म्हणतात का? येस. हो, बरोबर. कोऑर्डिनेटर, कारण हे कोऑर्डिनेटर आहे, दोन वाक्यांना जोडणार आहे. चला, तर भाषेचे काळ. पाणी पिते थोडस, तुम्ही पण पिऊन घ्या. असं
ओके. एका वाक्यातील काळ ही एखादी क्रिया घडत असतानाची वेळ सांगतो. काळ म्हणजे काय? वेळ. 3 काळ आहेत. भूत जे घडून गेलं आहे ते, वर्तमान जे आता चालू आहे ते, आणि भविष्य जे पुढे होणार आहे त्याला भविष्य काळ म्हणतो. आपल्या धर्तीवर आपण काळाशी संबंधित जीवन आपलं चाललेलं आहे. म्हणजे आपलं आयुष्य हे 3 काळांमध्ये विभागलेलं असतं. भूतकाळ जे आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या घटना याला भूतकाळ म्हणतो. वर्तमानामध्ये आपण जगतोय त्याला आपण वर्तमान काळ म्हणजे त्याला प्रेझेंट म्हणतो. आणि फ्युचर म्हणजे काय? भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना. तर इथे काळांचे प्रकार इथे तुम्हाला एका चार्टच्या रूपामध्ये दाखवलेले आहे. टेबल आहे, पहा बरं. भूतकाळ म्हणजे पास्ट, वर्तमान म्हणजे प्रेझेंट, भविष्य म्हणजे फ्युचर, सिंपल पास्ट. आता हे त्याचे प्रकार आहेत का? काळाचे प्रकार. भूतकाळाचे सिंपल पास्ट, पास्ट प्रोग्रेसिव्ह, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. भविष्य काळामध्ये सिंपल फ्युचर, फ्युचर प्रोग्रेसिव्ह, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं लक्षात ठेवायचं? समजून घ्या, काही कठीण नाही. नाही समजलं तर थोडासा अभ्यास करायचा. तुम्हाला युट्यूबला किंवा तुमच्याकडे इंग्रजीची पुस्तकं असतील तर तुम्हाला या संदर्भामध्ये जास्त माहिती मिळू शकते. तुम्ही शांत बसा एकदा आणि ती व्यवस्थित समजून घ्या. घाबरू नका, टेन्शनही घेऊ नका. ठीक आहे. आता आपण सिंपल टेन्स म्हणजे पाहूया. सिंपल टेन्स तिन्ही याच्यामध्ये, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर मध्ये. सिंपल म्हणजे काय? सिंपल म्हणजे सिंपल. आता सिंपल पास्ट, आय वेंट फॉर शॉपिंग यस्टरडे. मी काल शॉपिंगला गेलो होतो, याला म्हणतात सिंपल पास्ट. आय वेंट म्हणजे गेलो होतो. आता हाच वेंट इथे आय गो होतोय. हाच गो इथे आय शाल गो होतोय. आय वेंट म्हणजे मी गेलो होतो. आता जसं हिंदी मराठीमध्ये होतो, आहे, असेल, लक्षात घ्या. होतो म्हणजे पास्ट. मी काल गेलो होतो, मी परवा गेलो होतो, मी त्या दिवशी गेलो होतो. म्हणजे काय? पास्ट. भविष्यात भूतकाळात मी गेलो होतो. कुठे गेलो होतो? शॉपिंगला. आय वेंट फॉर शॉपिंग इन मॉल. आय वेंट फॉर शॉपिंग इन मार्केट. आय वेंट फॉर शॉपिंग इन कुठे जा. पण तुम्ही गेला होता हे तुम्ही सांगता. आय वेंट फॉर शॉपिंग यस्टरडे. यस्टरडे म्हटल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की ही घटना घडून गेलेली आहे. यस्टरडे. टुडे म्हणजे दिस, आताचा वेळ. टुडे. यस्टरडे म्हणजे कालचा दिवस. आता इंग्रजीमध्ये गंमत आहे. इंग्रजीमध्ये एक गंमत आहे. यस्टरडे म्हणजे काल आणि डे बिफोर यस्टरडे म्हणजे परवा. आणि आता इथे बघा, इथे पहा, यस्टरडे, टुडे आणि इथे टुमॉरो. म्हणजे काय? उद्या. ह्या तिन्ही वाक्यांमध्ये एवढं स्पष्ट आहे. भूत, प्रेझेंट आणि फ्युचर. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हे तिन्ही पण स्पष्ट होतं. आय वेंट फॉर शॉपिंग यस्टरडे हे सिंपल पास्ट आहे. आय गो फॉर शॉपिंग रेग्युलरली. मी नियमितपणे शॉपिंगला जातो. सिंपल आहे. आज मी जाणार आहे किंवा नाही. मी नियमितपणे जातो. मी नेहमीच बाजारात भाजी आणायला जाते. तुमची शेजारीण सांगते तुम्हाला येऊन की येता का भाजी आणायला, तुम्ही काय सांगता? मी तर नेहमीच जाते भाजी आणायला. बरोबर. आय गो फॉर शॉपिंग रेग्युलरली. मी नेहमीच भाजी आणायला जाते. हा आहे सिंपल प्रेझेंट.
यामध्ये नेमकं कधी जाते ते कळत नाहीये. ती जाते म्हणजे ती काल पण गेली होती, ती आजही जाईल आणि ती उद्याही जाईल, रेग्युलरली जाते ना. म्हणून याला सिंपल प्रेझेंट असं म्हणतात. हे साधं वाक्य, मी नेहमीच जाते बँकेत किंवा मी नेहमी शाळेमध्ये जाते, मला जावं लागते नेहमी. ओके, आय गो फॉर शॉपिंग रेग्युलरली. दिस इज अ सिंपल प्रेझेंट. आता बघा सिंपल फ्युचर, आय शाल गो फॉर शॉपिंग टुमॉरो. मी उद्या शॉपिंग साठी जाणार आहे. मी जाणार आहे शॉपिंग साठी उद्या. आता इंग्रजीमध्ये कर्ता, क्रियापद, कर्म ही मराठीतलं इंग्रजी मधलं एक सिक्वेन्स आहे. कर्ता, क्रियापद, कर्म. मराठीमध्ये आपण कर्ता, कर्म, क्रियापद असं लिहितो. मी त्याच्याबरोबर बाजारात गेलो होतो. आता होतो हे नंतर आपण वापरतो, इथे मात्र तसं नाही. आय शाल गो, गो हे क्रियापद आहे, फॉर शॉपिंग टुमॉरो. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आज आपण सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर हे अभ्यासलेलं आहे. तुम्हाला कळलं काय यातलं? हो तर हो बोला, सगळे बोला. हो मॅडम. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. आता प्रोग्रेसिव्ह टेन्स. हे काळ अशा क्रियेबद्दल सांगतात जी क्रिया एखादा वक्ता बोलत असताना घडत असते. हा, उदाहरणार्थ पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि फ्युचर प्रोग्रेसिव्ह हे 3 प्रकार आहेत. टेबलवरचं पाठ करून टाकायचे, लक्षात घ्या. आता आपण इथे पहा, पास्ट प्रोग्रेसिव्ह हा काळ त्या क्रियेबद्दल सांगतात जी क्रिया त्याच वेळेला घडत असते आणि ज्या वेळेला दुसरी क्रिया देखील घडत असते. उदाहरणार्थ आय वॉज शॉपिंग वेन आय मीट हर. आता हा काळ त्या क्रियेबद्दल सांगतात त्याच वेळेला घडताना दुसरी क्रिया सुद्धा घडते. वेन आय वॉज शॉपिंग, मी शॉपिंग करत होतो. वेन आय मेट हर, तेव्हा मी तिला भेटलो. किंवा असं म्हणू शकता की मी तिला तेव्हा भेटलो जेव्हा मी शॉपिंग करत होतो. म्हणजे दोन्ही क्रिया एकत्रच घडत आहेत हे इथे दाखवलेलं आहे. त्याला पास्ट प्रोग्रेसिव्ह असे म्हणतात. पास्ट प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे घडणं, एकत्रितपणे घडणं. ठीक आहे. आता दुसरे बघा, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. आता आय वॉज म्हटल्याच्या नंतर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की वॉज म्हणजे ही भूतकाळातली घटना. आय मेट, मेट तुम्हाला क्रियापद तुम्ही पाठ करून टाकायचे. वर्तमान, भूत आणि भविष्यामध्ये क्रियापदांचे स्वरूप इथे शब्द बदलतात, शब्दार्थ बदलतात. ते तुम्ही पाठ करायचे, ते तुम्हाला मिळतील. तुम्ही जर युट्यूबला गेला किंवा अशा तऱ्हेची पुस्तकं तुम्हाला मिळतील इंग्रजीची ज्यामध्ये त्यांचं वर्तमानामधला शब्द काय आहे, भूतकाळात तो काही बोलला जातो आणि भविष्यात कशा तऱ्हेने बोलला जातो या संदर्भातील पुस्तकांमध्ये असे शब्द आहेत ते तुम्ही पाठ करा. मेट म्हटल्याच्या नंतर लक्षात येतं की मेट म्हणजे तो भेटलेला आहे त्याला. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. आता याला बघूया आपण. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? हा काळ अशा क्रियेविषयी सांगतो जी क्रिया त्याच वेळेस घडत असते. उदाहरणार्थ आय एम डुईंग माय होमवर्क. आय एम डुईंग, डुईंग म्हणजे करतोय. आयएनजी लागले तिथे. तिथे पण शॉपिंग आयएनजी लागलेला आहे. परंतु वॉज म्हटलंय म्हणून ती क्रिया पास्ट मध्ये जाते. पण ती क्रिया चालू आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, इंग आहे ना म्हणून. आता इथे पण आयएनजी लागलाय म्हणजे इंग म्हणजे क्रिया वर्तमानामध्ये घडते. आय एम म्हटलंय म्हणून ती वर्तमानात. आय एम डुईंग माय होमवर्क, मी माझा होमवर्क करतो आहे. बरोबर. अशा हा काळ अशा क्रियेविषयी सांगतो जी क्रिया त्याच वेळेस घडत असते.
ती क्रिया त्याच वेळेत घडत असते, त्याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असे म्हणतात. ओके. आता आपण पुढील उदाहरण बघूया, पुढील प्रकार बघूया. फ्युचर प्रोग्रेसिव्ह. फ्युचर प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? फ्युचर मध्ये घडणारी क्रिया. हा काळ या क्रियेविषयी सांगतो जी भविष्यामध्ये थोड्या वेळात घडणार असते. थोड्या वेळात, भविष्यामध्ये किंवा थोड्या वेळामध्ये घडणार असते. आय विल बी गोइंग टू दिल्ली टुमॉरो. आय विल बी, विल म्हणजे समजून घ्यायचं भविष्यकाळ. आय विल बी, आय विल गोइंग नाही येणार, विल बी येणार. आय शाल बी, आय विल बी. हा, but I will be going to Delhi tomorrow. I will be going to Pune tomorrow. I will be going to market tomorrow. Okay, tomorrow म्हणजे उद्या. तर प्रोग्रेसिव्ह, फ्युचर प्रोग्रेसिव्ह मध्ये भविष्यामध्ये घडणारी घटना सांगितलेली असते. पण गोईंग म्हणजे इंग लागलेला आहे, ते सुद्धा ती क्रिया तो करणार आहे म्हणून इंग लागलेला आहे. अशा तऱ्हेने प्रोग्रेसिव्ह काळाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्या क्रियामध्ये आयएनजी लावतात. लक्षात घ्या. ओके, समजलं? समजलं? हो मॅडम. ओके, व्हेरी गुड. दोघींचाच आवाज येतोय, बाकीचे कुठे आहेत? हो, तिसरी आली. बाकी व्हेरी गुड. तुम्ही ऐकताय, मला आवडते. कारण मला असं वाटलं नाही पाहिजे की मी एकटीच बोलते. तुमचं रिॲक्शन, तुमचा रिस्पॉन्स असेल ना तर मला मजा वाटेल शिकवायला. ओके बाळांनो, चला पुढे. परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे काय? या काळाची महत्वाची ओळख मध्ये यामध्ये हॅव टाकलेला असतो. हॅव चा वापर केलेला असतो. उदाहरणासाठी खाली दिलेले टेबल पहा. पास्ट परफेक्ट मध्ये आय डिड नॉट हॅव एनी मनी ॲज आय हॅड लॉस्ट माय वॉलेट. ते हॅव आहे. हा, पण आय डिड नॉट हॅव एनी मनी ॲज आय हॅड लावलाय. यावरून समजायचं की हा काय आहे? हा पास्ट टेन्स आहे. हॅड लॉस्ट माय वॉलेट. माझ्याकडे आता पैसे नाहीयेत कारण मी माझं वॉलेट, माझं पॉकेट हरवून बसलेलो आहे. आय डिड नॉट हॅव एनी मनी. माझ्याकडे आता काही पैसे नाही आहेत. ॲज हॅड लॉस्ट माय वॉलेट. कारण म्हटलं नाही, कारण म्हणजे बिकॉज इथे वापरले नाही. ॲज आय हॅड माय लॉस्ट वॉलेट. मी माझं हरवलेलं आहे. कुणाचा तरी आवाज येतोय, तो बंद करा. अनदर प्रकार बघा, इथे आहे प्रेझेंट परफेक्ट. आय हॅव डन माय होमवर्क. आय हॅव डन माय होमवर्क. मी माझा होमवर्क करत आहे. डन. आय हॅव डन म्हणजे तो करतो पण आहे आणि केलेलाही आहे. आय हॅव डन. तिसरा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट. At the end of the next month, I will have completed my studies. पुढच्या महिन्याच्या महिन्याअखेर. At the end, महिन्याअखेर. At the end of the next month, पुढच्या महिन्याच्या अखेर I will have completed my studies. मी माझी स्टडी किंवा अभ्यास completed पूर्ण केलेला असेल. I will have completed. कंप्लीटेड ईडी लागला, हा भूतकाळ होतो, पण इथे असेल, कंप्लीटेड असेल, कंप्लीट केलेला असेल असं इथे म्हटलेलं आहे. याला परफेक्ट टेन्स असे म्हणतात. इथे हॅव लागतो, लक्षात द्या. ठीक आहे, समजलं? पुढे जाऊया. हो चालते. व्हेरी गुड. परफेक्ट प्रोग्रेसिव्ह हा काळ
अशा क्रियेविषयी सांगतो जी पूर्ण झालेली नसते. उदाहरणासाठी खालील टेबल पहा. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. आय हॅड बीन eating my dinner when the bell rang. मी माझं भोजन केलेलं होतं. eating my dinner करत असेल my dinner when the bell rang. rang म्हणजे करत होतो. काय करत होतो? मी भोजन करत होतो आणि त्यावेळी बेलचा आवाज आला किंवा ऐकू आला. इथे आहे I have been reading a novel for the past 1 week. मी एक पुस्तक वाचत आहे. रीडिंग वाचत आहे अ नॉवेल. नॉवेल म्हणजे कादंबरी. फॉर द पास्ट 1 week. गेल्या एका आठवड्यापासून मी एक पुस्तक वाचत आहे. म्हणजे ही क्रिया त्याची चालू आहे. आठवड्याभर चालू आहे. म्हणून याला काय म्हणतात? प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू आहे क्रिया. नंतर आहे फ्युचर. प्रोग्रेसिव्हचा अर्थच आयएनजी लागतो हे लक्षात द्या. पण हॅड लागलं आणि एटिंग आयएनजी लागलाय याचा अर्थ ते पास्ट प्रोग्रेसिव्ह. हा इथे हॅव म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. आता इथे बघा फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. By 6 o'clock, I will have been studying for 4 hours. By 6 o'clock. संध्याकाळी 6 वाजल्यापासून I will have been studying for 4 hours. मी संध्याकाळी 6 वाजल्यापासून काय करेन? अभ्यास करेन. For 4 hours. 4 तासात. 4 तास. हा मी अभ्यास करेन. हा असं इथे म्हटलेलं आहे. हे बरोबर की चूक तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यासा आणि नंतर ते घेऊन पाठवा. बिनचूक लेखन किती आहे बाकी मी पाहून घेते. ओके थोडंसंच आहे. हा पूर्ण पाठ आपण कंप्लीट करूया. बिनचूक लेखन. इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये लिहिताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जे काही लेखन केले असेल त्यामध्ये कोणतीही चूक असू नये. कोणत्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला शब्दांचे स्पेलिंग आणि भाषेच्या नियमांचा म्हणजे ग्रामरचा काळजीपूर्वक वापर करता आला पाहिजे. तेव्हा तुमची भाषा अचूक होते. बरोबर किंवा बिनचूक लेखनासाठी काही सूचना इथे दिलेल्या आहेत. ज्या वेळेस तुम्ही काही लिहिता मग तो शब्द असो किंवा वाक्य काही ओळी असो किंवा त्यानंतर लिहून झाल्यानंतर सर्व काही नीट लक्षात देऊन वाचावे आणि जर काही चूक झाली असेल तर तुम्ही ती सुधारू शकता. जे काही लिहिलेले आहे ते मोठ्याने वाचा म्हणजे कोणतीही चूक झाली असेल तर ती लागलीच ऐकू येईल. शब्दकोशाची मदत द्या. शब्दकोश म्हणजे तुम्हाला शब्दकोश म्हणजे डिक्शनरी मिळेल. डिक्शनरी सर्वांनी स्वतःकडे जरूर ठेवायची. चांगल्या डिक्शनरी मिळतात त्याचा अभ्यास जरूर करा. बसल्या बसल्या कधी आजकाल सगळेजण युट्यूब आणि टाइमपास करत असतात त्यापेक्षा या डिक्शनऱ्या जरूर वाचाव्या. तुम्हाला डिक्शनरी मध्ये अनेक शब्द मिळतात आणि ते शब्द पाठ करायचे, स्पेलिंग पाठ करायचे आणि खरोखर मनापासून शिकायची इच्छा असणारे विद्यार्थी करतात. आता इथे बघा थीफ. हा आता थीफ हा म्हणजे चोर. त्याचं इंग्रजीमध्ये बहुवचन काय? थीव्स. आणि आपण चुकीचं काय लिहितो? थिफिस.
म्हणजे एस लावला म्हणजे तो बहुवचन झालं असं आपण म्हणतो, पण तसं नाही. थिफची स्पेलिंग काय? THIEF. आणि थिफची स्पेलिंग काय? थिसेस THIEVES. कदाचित मी चुकीचंच प्रोनाऊन्स करत असेल तर ते तुम्ही समजून घ्या. वाईफ, WIFE, वाईफ म्हणजे पत्नी, त्याच बहुवचन काय? वाईफ्स, WIVES. ऑक्स, oxen, child, children, self, selves, foot, feet. टूथ, टीथ, टूथ म्हणजे दात, टीथ म्हणजे एक दात, टीथ म्हणजे सगळे दात. आपण मग मराठीत दात दुखतोय, दात दुखतायत. आता दात दुखतोय म्हणजे एक दात दुखतोय, दात दुखतायत म्हणजे अनेक दात दुखतायत. वाक्यावरून आपल्याला कळतंय. म्हणजे बहुवचन त्याचं असं आहे, हे तुम्ही पाठ करून टाका. आणि चुकीचे शब्द कोणते लिहिले जातात हे लक्षात घ्या आणि ते टाळण्याचा प्रयत्न करा. वाक्य सुद्धा पहा. इट्स आणि इट्स या दोन्ही शब्द या बाबतीत लक्षात ठेवा की इट्स सांगतो की कोणती गोष्ट कोणाची आहे, त्याप्रमाणे इट्स हे इट इज चे लघुरूप आहे. उदाहरणासाठी खाली टेबल पहा. द कार अँड इट्स ओनर आर हिअर. इट्स बॅड मॅनर्स टू शूट. द डॉग licked its master face. जे चाटतोय, लाईक मास्टरचा म्हणजे मालकाचा चेहरा फास. It's early morning in Kerala. The cat carried away its kitten. म्हणजे मांजर आपल्या कॅरिड म्हणजे बाळांना, मांजराची पिल्ल जी आहेत त्यांना अवे घेऊन जाते, कॅरिड घेऊन जाते. तर इथे आपण इट्स म्हणजे ITS वापरायचं, इथे इट्स नाही वापरू शकत. आता इथे बघा, इट्स बॅड मॅनर्स टू शूट. इट्स अर्ली मॉर्निंग इन केरला. अर्ली मॉर्निंग इन केरला, अर्ली मॉर्निंगला म्हणजे सकाळीच केरलामध्ये असेल. इट्स नॉट इझी टू लर्न म्युझिक. हे सोपं नाहीये म्युझिक शिकणं. इथे इट्स अशा तऱ्हेने लिहिलं जातं. मी मोबाईल वाचू. क्रियापदांमधील होणाऱ्या चुका बघा. सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर वर्ब. द चाइल्ड प्लेज गेम. प्रिया goes to school every day. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एक वचनी कर्त्याबरोबर एक वचनी क्रियापद लागतं आणि बहुवचनी कर्त्याबरोबर बहुवचनी क्रियापद लागतं. द चाइल्ड प्लेज अ गेम. हा एक वरती एक वचनी कर्ता आहे, त्याच्याबरोबर क्रियापद प्लेस जे लागलेलं आहे ते काय आहे, ते पण एक वचनी आहे. प्रिया goes to school every day. Sumit is my best friend. Plural subject, plural verb. We go to school every day. आम्ही शाळेत एकत्र जातो, म्हणजे एव्हरीडे म्हणजे दररोज जातो. वी गो टू स्कूल एव्हरीडे. चिल्ड्रन लाईक आईस्क्रीम. तर अशा तऱ्हेने एक वचनी कर्त्याबरोबर एक वचनी क्रियापद लागते, हे यातून स्पष्ट होते. आणि बहुवचनी कर्त्याबरोबर बहुवचनी क्रियापद लागते, हे या टेबलवरून स्पष्ट होते. इन आणि ऍटचा प्रयोग कसा करायचा? ज्यावेळी फक्त कोणत्या तरी देशाचे, शहराचे किंवा गावाचे नाव येते तेव्हा इन चा वापर केला जातो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा पूर्ण पत्ता दिलेला असतो तेव्हा ऍटचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ खालील वाक्य पहा. वी लाईव्ह इन इंदोर.
We live at 36B अग्रसन रोड इंदोर. आता इथे वी लाईव्ह इन इंदोर म्हणजे काय? आम्ही इंदोर मध्ये राहतो आणि वी लाईव्ह ऍट हा पत्ता, आम्ही ह्या पत्त्यावर राहतो. आपण म्हणतो ना लाईव्हचा ज्यावेळी फक्त कोणत्याही देशाचे, शहराचे किंवा गावाचे नाव होते तेव्हा इन वापरतात. तर इंदोर हा एका शहराचे नाव आहे, तर तिथे इन वापरलेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या पत्ता जर आपल्याला द्यायचा असेल तेव्हा आपण ऍट वापरतो. मी या पत्त्यावर राहतो. वी लाईव्ह म्हणजे मी राहतो कुठल्या ऍट, तिथे इन येणार नाही. आय लिव्ह इन बॉम्बे असं नाही म्हणणार. आय लिव्ह ऍट 120 साईनगर विक्रोली कनवा नगर 1, कनवा नगर 1 विक्रोली महाराष्ट्र असं मी म्हणतो. ठीक आहे. हो चला, पत्ता सांगताना ऍट लावायचं आणि मी राहतो आय लिव्ह इन विक्रोली असं सुद्धा मी म्हणू शकते, पण मी तिथे पत्ता सांगत नाही. तर थोडक्यामध्ये आज आपण काय काय शिकलेलो आहोत? आपण शब्दांचे प्रकार, वाक्यांचे प्रकार, क्रियापदांचे प्रकार, काळांचे प्रकार हे शिकलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा जरा तुमच्याकडे लिंक आहे, पुस्तक नाही असं तरी काय झालं, लिंक आहे, त्या लिंक वर जा, या पाठाचा अभ्यास करा. ओके, तुम्हाला समजलं आहे का? हो मॅडम. हो, इथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरही दिलेली आहेत. त्यावरून तुम्ही तुमचं स्वतःच मूल्यमापन करू शकता. धन्यवाद. यापुढे जाऊ नका. अमिताबेन तुमचं लेक्चर घेणार आहेत असं म्हणाल्या होत्या. अमिताबेन, हा ओम शांती. हा ओम शांती. हा, तुम्ही घेणार आहात आता? नाही झालंय ना आता. झालंय. उद्या परीक्षा आहे ना तुमची? कोणाची? उद्या पूर्वतयारीची परीक्षा आहे ना? हा, उद्याच आहे यांची परीक्षा. अरे बापरे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. उद्या 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत असेल, पण शक्यतो 1 वाजेपर्यंत संपायचे. म्हणजे कोणती परीक्षा आहे त्यांची? पूर्वतयारी म्हणजे ती फायनल आहे ती? शिकवलं ना त्यांची. हा, ओके, बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. सगळ्यांना माहिती आहे ना साईट आणि लिंक? हा, हो हो.